नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त दुधाविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्यानं बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी वाढलेली आहे. त्याचा थेट परिणाम दुभत्या जनावरांच्या किमतींवरती झाला असून गेल्या महिनाभरामध्ये म्हैस आणि गायींच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ झालेली आहे. मुरा जातीच्या चांगल्या म्हशीची किंमत $2.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये FDAनं विविध ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त दुधाचे जाळं उद्ध्वस्त केले. त्यामुळे बाजारातील कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाचा पुरवठा घटला असून अस्सल आणि चांगल्या दुधाला चांगला दर मिळतोय. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकरी तसेच व्यावसायिक अधिक दूध देणाऱ्या दुभत्या जनावरांची खरेदी करत आहेत. अधिक दूध देणाऱ्या जनावरांना सध्या दूध उत्पादकांकडनं मोठी पसंती मिळते. विशेषतः अधिक दूध देणाऱ्या मुरा जातीच्या म्हशींना चांगली मागणी आहे. चांगल्या प्रतीच्या मुरा म्हशीचा दर हा $2.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय. त्याचबरोबर गायींच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त दुधाविरोधामध्ये कारवाई सुरू केल्यानंतर बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी वाढली आहे. गोकुळकडनं दररोज 16,50,000 लिटर दुधाची विक्री होतीये. मुंबई, पुण्यासह अन्य बाजारपेठांमधून आणखीन 2 लाख लिटर दुधाची मागणी होत आहे. मात्र मागणीच्या तुलनेमध्ये गोकुळकडे पुरेसं दूध उपलब्ध नाही. अन्य जिल्ह्यांमधून दूध उपलब्ध होऊ शकतं का याची चाचपणी प्रशासनाकडनं सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुरगुड, पेठ, वडगाव आणि कोपर्डी हे जनावरांचे प्रमुख 3 बाजार आहेत. साधारणतः जोरदार पावसाळ्यात जनावरांचे बाजार ओस पडतात. मात्र यंदा पावसाळा असूनही जनावरांसह खरेदीदारांची संख्या वाढल्याचं देखील व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात आलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं FDAनं जो दणका दिलेला आहे आणि बनावट दुधाला चाप लावलेला आहे, त्यामुळे दुभत्या जनावरांची किंमत मात्र वाढलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.